सख्यांचा हो 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 सोहळा सख्यांचा. नमस्कार 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 मंडळी, नमस्कार. मी आशिष. मी तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो तुमच्या लाडक्या नव्या कोऱ्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. सोहळा सख्यांचा सोहळा सख्यांचा हो 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 सोहळा सख्यांचा. आपल्या ताया ज्या काय आहेत भन्नाट, तुमच्याकडे बघून वाटतं की आजचा भाग हा सॉलिड होणार आहे. तेव्हा तयार आहेत सगळे? नक्की बघा. हा बोला गणपती बाप्पा, ये मंगल मूर्ती. यस, ये बात. चला तर मग आता पहिला खेळ खेळायला आपण सुरुवात करूया. हा तर पहिला खेळ आहे जिभेला काही हाड. आता वाक्य असं आहे, श्रुतीची पुत्री कृती. हा तर वाक्य श्रुतीची पुत्री कृती, ते बोलल्यानंतर असं करायचं. हे बघा, श्रुतीची पुत्री कृती, श्रुतीची पुत्री कृती, श्रुतीची पुत्री कृती. हा श्रुतीची पुत्री कुत्री. ये हाड हाड हाड, ये हाड. श्रुतीची पुत्री कुत्री. बरं त्याच्यानंतर बुक करायचं होतं, ते राहिलं. श्रुतीची पुत्री कृती. 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 हो भाऊजी, श्रुतीची पुत्री कृती. हे बघा, हे काय चाललंय बघा. जोरदार टाळ्या होऊन जाते, जोरदार टाळ्या. हे वाक्य रागात रागात बोलायचे. समोर भाऊजी उभे आहेत, या पुढे. हा रागात बोलायचे. श्रुतीची पुत्री कृती. श्रुतीची पुत्री कृती. रागात रागात रागात. श्रुतीची हा, डोळे पुत्री मोठे, कृती. डोळे मोठे रागात. श्रुतीची पुत्री कृती. हा. श्रुतीची पुत्री कृती. अजून रागात. श्रुतीची पुत्री कृती. अजून रागात येऊ दे. श्रुतीची पुत्री कृती. शाबास, very good. श्रुतीची पुत्री कृती. माझ्या ताईला कमी समजू नका तुम्ही. श्रुतीची पुत्री कृती. अजून जोरात. श्रुतीची पुत्री कृती. अजून जोरात. श्रुतीची पुत्री कृती. आता हे बोलल्यानंतर श्रुतीची पुत्री कृती, हे बोलल्यानंतर हा, असा आवाज आला पाहिजे. हा श्रुतीची पुत्री हा. कृती. ए, 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 ए. काय रे? श्रुतीची पुत्री कृती. वा, वा, वा. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे, जोरदार टाळ्या. श्रुतीची पुत्री कृती, पण ते वाक्य बोलल्यानंतर श्रुतीची पुत्री कृती अशी उडी मारायची. हा? श्रुतीची पुत्री कृती, श्रुतीची पुत्री कृती, श्रुतीची पुत्री कृती, श्रुतीची पुत्री कृती. हा अशी उडी मारायची. हा रेडी. श्रुतीची पुत्री कृती. हा पटकन, व्हेरी गुड. श्रुतीची पुत्री कृती. हा श्रुतीची पुत्री कृती. 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 सगळं ठीक आहे. फक्त मध्ये ए राहिलं ते. श्रुतीची पुत्री कृती. श्रुतीची पुत्री कृती. श्रुतीची पुत्री कृती. श्रुतीची पुत्री कृती. जोरदार आहे ताई, खूप सुंदर. क्या बात आहे, व्हेरी गुड. बरं, हे वाक्य तुम्ही रडत रडत बोलायचे. श्रुतीची पुत्री कृती. श्रुतीची पुत्री कृती. पुत्री कृती. पुत्री कृती. श्रुतीची 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 पुत्री कृती. भाऊजी, हे काय आहे? आता तुम्हाला आहे श्रुतीची पुत्री कृती. 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 हा नक्की गाढव आहे की कोंबड्या आहे का काही कळत नाही.
रेडी श्रुतीची श्रुतीची पुत्री पुत्री कृती हा हा. श्रुतीची पुत्री कृती हा श्रुतीची पुत्री कृती हा श्रुतीची पुत्री कृती हा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे, जोरदार टाळ्या. आता जसं तुम्ही तुमच्या इशाऱ्यांवरती भाऊजींना नाचवता तसं आता नाचत नाचत हे वाक्य बोलायचं. श्रुतीची पुत्री कृती श्रुतीची पुत्री कृती श्रुतीची पुत्री कृती श्रुतीची पुत्री कृती आहा. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे, जोरदार टाळ्या, जोरदार टाळ्या. आणि ज्या ताईने उत्तम सादरीकरण केलं तिला मिळणारे बक्षीस सन मराठी वाहिनीकडून. आणि जोरदार टाळ्या, जोरदार टाळ्या. व्हेरी गुड. हे बक्षीस या ताईंना द्या. सोहळा सख्यांचा जोरदार टाळ्या. ताई तुमचं खूप खूप अभिनंदन. सोहळा सख्यांचा सासरे ती सुखात होती, सासू प्रेमळ, सासरे छान, मोठ्या सुनेला केवढा मान, राजेशाही थाट, चांदीचं ताट, आनंदी आनंद मनात दाट, तरी डोळ्यात पाणी, मनात विचारांची घाई, दूर देशी छोट्या घरी कशी असेल आई. सासरी कितीही वैभव असलं, श्रीमंती असली तरी सुद्धा माहेर हे डोक्यातून जात नसतं. आणि तो दुरावा निर्माण झाल्यामुळे त्या सगळ्या आठवणी अश्रूंवाटी येत असतात. मनात बरंच काही सांगायचं असतं, बोलायचं असतं, पण कोणाकडे सांगणार, कोण ते जाणून घेणार. आणि माहेरच्या आठवणी हा जो भाग असतो त्यात या सगळ्या ताई आपल्या मनातल्या व्यक्त होत असतात आणि मन मोकळं करत असतात. आत्तापर्यंत मला माहेर म्हटलं की असं वाटायचं की फक्त मजा. माहेरी जायचं, सुट्टी लागली, उन्हाळ्याची सुट्टी लागली, दिवाळीची सुट्टी लागली की माहेरी जायचं, मजा करायची. परंतु 2 वर्षापूर्वी माझ्या आईला अगदी मोठा आजार डिटेक्ट झाला. आत्तापर्यंत आईने काही कमीच पडू दिलं नव्हतं आम्हाला. आणि आम्ही गेलं की ती अगदी सतत कामात. पण आता आम्हाला ते कळतंय की आता ती आजारी आहे, ती जागेवर आहे आता एका. जेव्हा ती अतिशय चांगली होती, जेव्हा ती हालचाल करत होती, तेव्हा आम्ही तिला का नाही आराम दिला. पण आता आम्हाला तिची ती हे खूप भासते की ज्या बाईने एवढे कष्ट केलेत आणि ती आता एकदम अशी शांत बसून असते आणि आमच्याकडे बघत असते की हां आता मी नाही काय करू शकत आहे, हतबल होऊन आमच्याकडे बघत असते ती. मध्ये ICU मध्ये 1 महिना ॲडमिट होती आई माझी. अगदीच आम्हाला वाटलं की आता काही नाही म्हणजे संपलं सगळं. त्यातून पण तिने इतकी जिद्दीने उभारी घेतली. घरी आली ती डिस्चार्ज मिळून. आम्ही तिला विचारलं की बाबा तू एकदम मानलं पाहिजे तुला, तू खूप लढवई आहे, तू धीराची आहेस. ती बोलते की तुमच्यासाठी मला देव परत आणतोय, वर पोचलेली मला परत घेऊन येतोय तुमच्यासाठी देव. आणि आम्ही तिला असं हसवण्यासाठी बोललो की अगं आमचा मसाला संपलाय, आता मसाला कधी करणार आहेस तू. तर तिने मला लगेच एक कागद मागवला माझ्याकडे. कागद घेतला, पेन घेतला आणि त्याच्यावर अक्षरशः तिने मसाल्याची रेसिपी लिहून काढली. आणि तो क्षण जो होता ना तो अतिशय म्हणजे एक आई मृत्यूला टच करून आली आहे आणि ती अजूनही तिला वाटतं की ह्यांच्यासाठी मला काहीतरी करायचं आहे. तर मला माझ्या सगळ्या सख्यांना हेच सांगायचं की आपली पण वेळ येते की आपणही त्यांच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. आणि ते आजारी पडल्यावर नाही, ते चांगले असतानाच त्यांच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. काय सांगाल आता आईला तुम्ही? आता मला तिला हे सांगायचं की आता तुला जे आयुष्य जेवढं आहे तुझ्या हातामध्ये देवाने जेवढं ठेवलंय ते तू अगदीच आरामात घालव, एवढीच माझी तिला सांगायची इच्छा आहे. माहेर म्हटल्यानंतर मग तुम्हाला कोण आठवतं डोळ्यासमोर? माझे कोण वडील. येतं? वडील. माहेर म्हटलं की मला वडील आठवतात. कारण जी काही मी आज आहे ती मी माझ्या वडिलांमुळे आहे. त्यांनी जी हिंमत दिली, त्यांनी जे पाठबळ दिलं, त्यांना माहिती होतं की माझी मुलगी कुठेही जाऊ दे, ती उभी राहणार स्वतःच्या पायावरती. कॉन्फिडन्स होता. आठवण बाबांची. मी मुलगी असून ते मला मुलग्यासारखं त्यांनी वागवलं की मी सगळ्यात धाकटी, म्हणजे आम्ही दोघेच भावंड, माझा भाऊ आणि मी. पण तो मोठा आहे, तो कधीच वडिलांना कधी विरोध त्याने केला नाही, कुठल्या गोष्टीला कधी उलटा बोलला नाही. पण माझं असं असायचं की जरा मला असं काही पटलं नाही तर मी पटकन उलटं बोलून जायची, थोडीशी तापड स्वभावाची असल्यामुळे. पण तरीही माझे वडील ते मला समजावायचे, माझी आई समजावायची की नाही हे असं नाही करायचं, ते तसं नाही करायचं. म्हणजे लग्नाच्या वेळेस पण मी खूप रडले. जेव्हा शेवटचा दिवस होता घरातला, अरे हे तर इथे माझा जन्म झाला, ह्या घरात मी वाढले आणि पटकन हे मला परकं होणार आहे, उद्या पूर्णपणे परकं होणार आहे. म्हणजे माझं नावासहित माझं सगळं बदलणार आहे, पूर्ण नवीन आयुष्य मिळणार आहे. इतकं तेव्हा वाईट वाटलं होतं. आणि एक आनंद पण असतो की आपल्याला नाही मला एक नवीन आयुष्य मिळणार आहे, नवीन नाव मिळणार आहे. या दोन्ही द्विधा मनस्थितीत स्त्रिया असतात. मीच नाही तर इथं बसलेल्या सगळ्याच माझ्या सख्या
तर माहेर म्हणजे फक्त वाईट आठवणी ठेवायच्या असं नाही, त्यात आनंदाचे क्षणही खूप असतात. पण आज तुम्हाला जे हक्काने तुम्ही बोलतायत आणि मन मोकळेपणाने बोलतायत ना, ते बघून आम्हाला खरंच खूप आनंद होतो. माझं लहानपण खूप खरतड गेलेलं आहे. आम्ही खूप लहान लहान होतो तेव्हा माझे वडील वारले. तो आमच्या घरासाठी खूप मोठा धक्का होता आणि ते ॲक्सिडेंटली गेल्यानंतरचा जो घराचा आधार होता ना, तो तुटला. म्हणजे भलेही काही असू द्या, पण वडील हे खूप म्हणजे मुलीसाठी खूप इम्पॉर्टंट असतात. जेव्हा माझे काका मला बोलत होते की मी तुझे वडील आहे, पण नाही, म्हणजे त्यांनी माझं लहानाचं मोठं शिक्षण केलं, लग्न केलं, पण वडिलांची जागा नाही कोणी घेऊ शकत. कधी कधी आपण काही गोष्टी आईला नाही शेअर करू शकत. माझ्या आई तर हार्ट पेशंट आहे, त्याच्यामुळे मी नाही शेअर करू शकत तिच्याशी. तेच आपण जर वडील असेल तर आपण हक्काने बोलू शकतो ना, मला हा त्रास होतोय, मला बोलायचं तुमच्याशी, पण आज माझे वडीलच नाही आहेत, मग मी कुणाकडे बोलू, असं होतं मला. आपल्या माहेरच्या आठवणींमध्ये हा आपला खूप भावूक असा भाग आहे, त्याच्यामुळे नक्कीच सगळ्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू आहेत. पण आता या सगळ्या चेहऱ्यावरती हास्य आणण्याचं काम या भावाचं आहे. तेव्हा आपण जाणार आहोत आपल्या पुढच्या खेळाकडे आणि सुरू करूया आपला हा मजेशीर खेळ, ज्याचं नाव आहे संगीत, अभिनय, नृत्य, खुर्ची. आता बघूया कुठली ताई खुर्ची पटकवते, पण जी ताई उत्तम नृत्य सादर करेल तिला सुद्धा आम्ही देणार आहोत सन मराठी वाहिनीकडून खास भेट वस्तू. जर सगळ्या ताया तयार आहेत नक्की, चला गणपती बाप्पा, म्युझिक प्लीज. तुझे मुंबईचे नखरे मका परवडूचे नाय, तेरे मुंबई के नखरे मुझे परवडूचे नाय. मेरी मुंबई में जैसे ज़मीं पर है सितारे, तू चाहे तो गले में तेरे डाल दूं सारे. मका छेपायचे नाय रे मका सोसायचे नाय, तुझे आसमां के तारे मका छेपायचे नाय, तेरे आसमां के तारे मुझे छेपायचे नाय. हा चला लवकर 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 लवकर. हा 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 व्हेरी गुड व्हेरी गुड. मिळाली बाबा एकदाची खुर्ची. आणि आता 4 खुर्च्या मध्ये आहेत आणि आता बघूया कुठली ताई पटकवते खुर्ची, पण त्यासाठी गाणं नाही, म्युझिक. त्यासाठी प्लीज प्लीज म्युझिक द्या. मेरी दीवानी थी तेरी दीवानी हूँ, फंस मुझे जाल्या मंदी, टाक तेरा जालिया समुंदरा मंदी, नखवा फंस मुझे जाल्या मंदी, नखवा रे नखवा टाक तेरा जाल मुझे फंस तेरे जाल्या मंदी, तेरी दीवानी थी तेरी दीवानी हूँ, फंस मुझे जाल्या मंदी, टाक तेरा जालिया समुंदरा मंदी, नखवा फंस मुझे जाल्या मंदी. Swim all around me. Don't know what I will do with the woman that swim all around me. लवकर 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 लवकर. आम्ही आले का खुर्ची? तर एकच खुर्ची मध्ये आणि 4 ताईया मध्ये आहेत. बघूया कुठली ताई पटकवते खुर्ची, पण त्यासाठी म्युझिक प्लीज. म्युझिक प्लीज. म्युझिक द्या. पॉपुलेट भोमिल भोली भोशी, ये उंची आयलो ताजी ताजी खायची, मावरत या नाही भेटावची मग गणाला भाव करतस. माझे भावऱ्याचा भाव पुरा डिटेल मध्ये तुला व्हॉट्सअप होता मी केला, गेल्या बाजाराला तुला तोऱ्यामध्ये मी प्रायव्हेट नंबर दिला. माझे भावऱ्याचा भाव पुरा डिटेल मध्ये तुला व्हॉट्सअप होता मी केला, तरी फोनीच्या येलेला मागून फोन
मी इथंच होते, इथंच बसले. आणि मगापासून तुम्ही तिथे थांबत होता ते हा तुम्हाला काय वाटलं आमचं लक्ष नाहीये? आमचं लक्ष आहे. या ताई जे काय नाचत होत्या एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी होऊन जाऊ देत. ताई तुम्हाला मिळते सन मराठी वाहिनीकडून ही भेट वस्तू. कसं वाटतंय तुम्हाला? मी डान्स तर छान केलाच, हा. पण आशिष दादा तुमची जी एनर्जी आहे ना ती आमच्यामध्ये येऊ नाही शकत. काय मस्त तुम्ही अगदी सगळ्यांना खूप छान एंटरटेन केलं. गॉड ब्लेस यू. थँक्यू 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 सो मच. थँक्यू सो मच. आणि संगीत अभिनय नृत्य खुर्चीमध्ये ज्या ताईंनी खुर्ची पटकवली आहे, ज्या ताई विजित आहेत, त्यांना मिळते सन मराठी वाहिनीकडून ही भेट वस्तू. राणी आणि या मजेशीर खेळानंतर या मजेशीर खेळानंतर आपण जाणार आहोत आपल्या आपल्या पुढच्या भागाकडे. ओहो आहा. एहे. पण इतकं सगळं चांगलं छान चालू असताना एक कोणतरी आपली अशी व्यक्ती असते जवळची हक्काची की ती आपल्यावरती रागवलेली असते. आणि मग त्याच्यामुळे काय तो अबोला जो असतो त्या अबोलामुळे ते नातं दुरावलेलं असतं. चुकबुल द्यावी घ्यावी या भागामध्ये आम्ही हेच नातं जवळ आणण्याचा प्रयत्न करत असतो. तो अबोला दूर करण्याचा प्रयत्न करत असतो. आज ह्या आपल्या सगळ्या तायांमध्ये अशी एक ताई आहेत की तिचा सुद्धा कोणाबरोबर तरी अबोला आहे. तो अबोला कोणाबरोबर आहे, का आहे, कशासाठी आहे ते आपण त्या ताईंकडनं जाणून घेऊया. ताई तुमचं नाव सांगा. शोभना नारायण सोलोने. ताई कोणाबरोबर तुमचा अबोला आहे? भावाशी. 3 भाऊ आहे मला, पण एक पण बोलत नाही माझ्याशी. 3 भाऊ आहेत पण एकही बोलत नाही. आम्ही 5 बहिणी आहे ना आणि 3 भाऊ आहेत. जसे वडील गेले तसे आमच्याशी ते बोलतच नाही. किती वर्ष झाली? आता 3 वर्ष होतील. 14 मे 2021 मध्ये. म्हणजे तिन्ही बहिणींशी बोलत नाही? 5ही बहिणीशी बोलत नाही ते. 3 भाऊ 5ही बहिणीशी बोलत नाही. एक दिवस भाऊ भेटला होता. अरे असं रस्त्याने चालला होता. मी त्याला रिक्षेतून ओढलं. म्हणलं भाई इथे माझ्याजवळ बस. मग तो रिक्षेत आला. त्या दिवशी फक्त बोला, नंतर तो बोललाच नाही माझ्याशी. नंतर 3 नंबरचं तर काहीच नाव घेत नाही. किती वेळा प्रयत्न केला, येऊ का तुझ्या घरी? नाही म्हणतो. आमच्या घरी यायचं नाही. ते 5ही बहिणी आमच्या दारात पाय ठेवायचे नाही. असं काय गुन्हा केला आम्ही 5 बहिणींनी? काय कारण सांगितलं का त्याने? कारण पण ते सांगत नाही काय कारण आहे. पण मग तुम्ही 5ही बहिणीने मिळून कधी विचारायचा प्रयत्न केला त्यांना? विचारचा प्रयत्न दारात यायचंच नाही म्हणतात आमच्या. ती 5ही बहीण दारात येऊ नका. वडील गेले तसं आम्हाला दुःख दिलं 3 भावांनी. अजिबात बोलत नाही आमच्याशी. एकदम परकेपणा झाला आम्हाला. आम्ही स्वतःहून बोलतो तरी ते बोलत नाही. काय म्हणजे एवढं काय गुन्हा केलं आम्ही? मी ते माझं तर 2रा नंबर आहे घरात. मी म्हणते अरे काय रे भाई काय झालं सांग ना मला. मग तो नाही तुम्ही 5ही बहिणी आमच्याशी बोलत नाही. 3 आम्हाला पुढं काय करायचं आम्ही करू. काय करणार आता आम्हाला कळतं. 8 जण भावंड एकत्र बसू. काय तुमचे प्रश्न आहेत ते सांगा ना आम्हाला. बरोबर. हा? नाहीच मदत. 5ही बहिणीचं आम्हाला तोंडच बघायचे नाही. सण तर जाऊ द्या. वडील गेले पण आमचे सण पण बंद केले. 1 14 एप्रिल करायचो ते सुद्धा त्यांनी बंद केले. म्हणजे मायाची साडीच त्यांनी बंद करून ठेवली 3घांनी पण. आज समजा तुमचे 3ही भावंड समोर आहेत, काय सांगाल तुम्ही त्यांना ह्या माध्यमातून? त्यांना काय सांगाल तुम्ही? सण मराठीतर्फे मी 3ही भावांना सांगते की तुम्ही एकत्र या. आमच्याशी 5ही बहिणीशी बोला. काय चूक असेल ते सांगा मला. वडील गेल्यापासून आम्ही अनाथ झालो. आई सुद्धा 88 वर्षाची आई सुद्धा काही करू शकत नाही. काल कळल्यापासून मला खूप आनंद झाला. मला सुजाता पगारेने आणि रेखा गांगुणे सांगले या ताई आपण सख्या सोहळ्याचा कार्यक्रम बघू. म्हणजे किती पण टाइम होते पण मी येणारच. आणि जर तुम्ही इतका विश्वास असेल तुमचा आमच्यावरती तर हा भाऊ नक्कीच प्रयत्न करेल. आणि नक्कीच मी 3ही दादांना सांगेन की दादा की 5ही ताई ज्या आहेत त्यांना खरंच तुमच्याशी बोलायचं आहे, भेटायचं आहे आणि कारण जाणून घ्यायचं आहे. किती नशीबवान आहात तुम्ही की तुम्हाला 5 बहिणी आहेत पण त्या 5 बहिणीशी तुम्ही बोलत नाही आहात. ताईंना खरंच मनापासून वाटते. एक फोन करा, या त्यांना भेटा. 8ही बहीण भावंड आम्ही एकत्र हीच माझी इच्छा आहे. नक्कीच नक्कीच तुमची इच्छा इच्छा पूर्ण होऊ द्या. तुमची इच्छा लवकरच पूर्ण होईल अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि हा भाग बघितल्यानंतर 3घही भाऊ तुमचे दादा ते नक्कीच तुम्हाला भेटायला येतील आणि हा अबोला दूर करतील. पण ताई तुम्ही जसं म्हणालात की कित्येक वर्ष तुम्हाला माहेरची साडी मिळालेली नाहीये, पण आज तुम्ही माहेरी आलात तर हा भाऊ तुम्हाला तुमची ओटी भरल्याशिवाय तुम्हाला पाठवणार नाही. आणि त्यासाठी मी ताईंना विनंती करतो की ताई तुम्ही इथे यायची आहे आणि तुमची हक्काची साडी तुम्ही घेऊन जायची. संसारात रमले मी तरी माहेर आठवते. मनाला पाखरा संग ओटी भराया पाठवते. माया
पित्याच्या ओढीनं लागे पदर आपणीला माहेरा येण्यासाठी निरोप. की इतकं छान वाटतंय ना, इतकी धमाल, इतकी मजा येते ना, की असं वाटतं ना की थांबूच नाही, म्हणजे असंच खेळत राहावं, असंच तुमच्याबरोबर धमाल मजा मस्ती करावी. पण काय करणार, आपल्याला थांबावं लागणार आहे आजच्या भागापुरता, कारण वेळ झालेली आहे संध्याकाळची. अर्थातच दिवे लावायची वेळ झालेली आहे आणि सन मराठी वाहिनीवरील तुमच्या आवडत्या मालिका पाहण्याची सुद्धा वेळ झालेली आहे. तेव्हा दिवा लावूया देवापाशी, उजेड पडेल मग तुळशीपाशी. माझा नमस्कार सर्व देवांपाशी. तेव्हा भेटूया पुढच्या भागात अशी धमाल मजा मस्ती करायला तुमच्या लाडक्या आणि नव्या कोऱ्या कार्यक्रमात, त्याचं नाव आहे माहेरवाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा.